आलेली आहे घरी. आणि घरी येता येता मला खूप टाईम होऊन गेला आज, कारण की आज प्रत्येक ठिकाणी मला ट्रॅफिक लागलेलं आहे, कारण सर्वांची दिवाळीची खरेदी सुरू झालेली आहे. तुमची पण झाली का दिवाळीची खरेदी सुरू? मतलब खतम. किती दिवस राहिले? 4-5 दिवस राहिले दिवाळीला फक्त. 22 तारखेला ना? तर 22 तारखेला दिवाळी आहे. तर आतापर्यंत तुमची शॉपिंग होऊन जायला पाहिजे होती, माझी तर नाही झालेली अजून. पगारच झाला नाही असा. गाईज पप्पा म्हणतात की माझा पगारच झाला नाही अजून, तर शॉपिंग कुठून होईल? पण पप्पा माझी शॉपिंग करून देणार आहेत ह्यावेळेस. तर गाईज माईक टेस्टिंग. आता पप्पांच्या जागेवरती मी येऊन बसली, तर पप्पा आता वाट बघताय की मी इथून कधी उठेल, पण मी तर काय उठणार नाही लवकर. हां, आणि त्या प्रश्नाचं उत्तर. पप्पा, रील्सवरती मला एक कमेंट आली होती की हाऊ टू बी कन्सिस्टंट इन कंटेंट क्रिएशन साक्षी. म्हणजे गाईज तुम्हाला जसं माहिती का मला बडबड करायची सवय खूप. मी बडबडी, मुळात बडबडी आहे मी. पप्पा असं नाही. तर गाईज ऑनेस्टली मी ज़्यादा प्लॅन नाही करते. मी फक्त माझं रोजचं आयुष्य कॅप्चर करत असते. आणि माझ्यासाठी कंटेंट क्रिएशन म्हणजे नुसतं कॅमेऱ्यासमोर बोलणं नाही आहे, तर माझं खरं आयुष्य तुमच्यापर्यंत पोहोचवणं आहे. कधी लाईटिंग परफेक्ट नसते, कधी मूड ऑफ असतो, पण तरी मी प्रयत्न करते की रेकॉर्डिंग चालू ठेवेल. आणि तुम्ही पाहिलं असेल गाईज माझी धावपळ. मला सकाळपासून संध्याकाळपर्यंत फक्त 10-10, 15-15 मिनटाचा स्पॅन मिळत असतो, कारण की सकाळी मी इथून 7:30ला जाते आणि संध्याकाळी येता येतं मला 8 वाजून जातात. आल्यानंतर काय जेवण करून झोपायचंच असतं तेवढं, आणि मोबाईल बंद मी जास्त काही बघत नाही. आणि सकाळी पण 5:30 वाजता उठून मम्मीला हेल्प वगैरे करण्यामध्ये बस 10-15 मिनटं मी शूट करत असते. गाईज मला आवडतं सगळं कॅप्चर करायला, त्यामुळे एखादी गोष्ट आपल्याला आवडत असली तर त्याच्यासाठी टाईम काढावाच लागतो. कुठल्याही गोष्टीसाठी वेळ मिळत नसतो, तो आपल्याला काढावा लागतो, कारण आपली आवड असते ती. तर गाईज सकाळी चहापासून तर पप्पांसोबत केलेली मस्ती, एवढं थकून येते तरी पण संध्याकाळी मस्ती धिंगाणा आमचा असतोच. कप्प्यासोबत झालेली नोकझोक तो सकाळी सोडवायला येतो, ती बडबड, त्याच्यानंतर त्याचं हॉटस्पॉट, सिंपल गोष्टीसुद्धा मी तुम्हाला शेअर करत असते. म्हणजे मेरे पास टाईमच इतना होता है. पप्पांसोबत सगळ्यात जास्त धिंगाणा घालते. आणि त्यात कंटेंट क्रिएशनमध्ये माझे सगळ्यात मोठे भागीदार आहेत माझे बाबा. येता जाता हाय बाय, विथ हिज डायलॉग, त्यांचं हसू, दररोजचं गुड मॉर्निंग, दुधाला जाणं, तर ते पण मला खूप हेल्प करतात. मतलब त्यांच्याकडून नकळत माझ्यासाठी कंटेंट बनला जातो. तर अशीच कन्सिस्टन्सी मी मेंटेन करते. बस असं मी काही वेगळं शूट नाही करत. जे घडामोडी ज्या घडामोडी घरात चालू आहेत, जे काम मी करते आहे तेच दाखवते. त्यासाठी मला वेगळं शूट करण्याची गरज नाही आहे. बस कॅमेरा घेते आणि चालू देते. कधी एकदम म्हणजे तुम्ही बघितलं असेल की कधी व्हिडिओज ब्लर येईल, कधी बॅकग्राऊंडला नॉईसेस येईल, पण ते ऑनेस्ट असतं म्हणून तुमच्यापर्यंत तसं पोहोचतं. तर बाय गाईज, भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत तुम्ही घ्या फॉलो करून आणि कमेंट्समध्ये तुमचे पूर्ण रिव्ह्यूज कळवत राहा, म्हणजे मला पण कळेल की काही इम्प्रूव्हमेंट्स करायचे आहेत का.